सर्वसामान्यांचा नेता, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता. मात्र आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. का? सत्तेत राहिल्याशिवाय कामं होत नाहीत. आणि जर आतापर्यंतची आपण त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर 23 ते 25 वर्षांपासून ते राजकारणात आहे आणि आत्ताचा जो त्यांचा निर्णय आहे पक्ष प्रवेश करून त्यामध्ये ते सत्तेत जाणार आहेत. आतापर्यंत ते विरोधी पक्ष नेत्यांमध्ये होते आणि ते पहिल्यांदाच सत्तेत राहून काम करणार आहेत. मग हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारा, सगळ्यांना सोबत घेऊन पक्षाला खांद्याला खांदा लावून चालणारा नेता म्हणजे रवींद्र धंगेकर. आणि यांनीच आज एक बराच मोठा निर्णय दिलाय आणि तो निर्णय म्हणजे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट शिवसेनेत प्रवेश केलाय. आता हा प्रवेश कशाबद्दल, त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आपण आजच्या #राजकारणामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. बरं मंडळी, रवींद्र धंगेकरनी आज जो निर्णय घेतलाय म्हणजे काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करण्याचा, त्या निर्णयामागची कारणं काय आहेत ते जाणून घेण्याआधी आपण रवींद्र धंगेकर यांचा इतिहास काय होता आणि त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली होती हे जाणून घेऊया. रवींद्र धंगेकर यांनी राजकारणात प्रवेश केला तो त्यांनी शिवसेनेतून आणि मूळ त्यावेळेस जी शिवसेना होती ती एक संघ शिवसेना होती आणि आता ते ज्या शिवसेनेत प्रवेश करतायत ती शिंदेंची शिवसेना आहे हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली शिवसेनेतून त्यानंतर त्यावेळेसचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षात ते गेले आणि त्यानंतर 2009 मध्ये गिरीश बापट यांच्या विरोधात ते निवडणूक त्यांनी लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये अगदी क्षुल्लक मतांवरून त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यावेळेस 2007 आणि 2012 मध्ये मनसेच्या तिकिटावरच त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी ते काम केलं होतं. नगरसेवक असो किंवा आमदार असो त्या दोन्ही टर्म्समध्ये त्यांनी अतिशय उत्तमरित्या काम केलं होतं. म्हणजे अगदी जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सामान्य माणसांची जी कामं आहेत ते रवींद्र धंगेकर यांनी केली होती आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांना नंतर ओळखायला गेले आणि त्यावेळेस त्यांनी रवी भाऊ म्हणून अशी ओळख निर्माण केली. रवी भाऊ जे सर्वांना सोबत घेऊन चालायला लागले त्यावेळेस त्यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1995 पासून 6 टर्म कसबा मतदारसंघ, पुण्यातला कसबा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये 6 टर्म भाजप हा तिथला बालेकिल्ला होता. मात्र भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसने जेव्हा पहिल्यांदा बाजी मारली ते वर्ष म्हणजे 2019चं, कारण त्यावेळेस तिथले जे टिळक होते त्यांची अचानकपणे निधन झाल्यानंतर त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीमध्ये तिथले आमदार हेमंत रासने यांना अतिशय मोठ्या प्रमाणावरती त्याने पराभूत केलं आणि ते त्यावेळेसच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचा हा झेंडा जो आहे तो रोवला, तो म्हणजे कसबामध्ये. आणि त्यानंतर सलग कसब्यामध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि आत्ता जर आपण आलो लोकसभेमध्ये आत्ताचे जे शहर अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते म्हणजे अरविंद शिंदे. आता अरविंद शिंदे जे आहेत हे त्यावेळेसचे आणि आत्ताचे अतिशय मानाचे असे नेते आहेत त्या काळात. पण त्यावेळेस त्यांचं असं मत होतं की त्यांना काँग्रेसकडनं उभं राहायचं होतं. मात्र त्यावेळेस नाना पटोले असो किंवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अतिशय मोठे मानकरी होते त्यावेळेस, तरी सुद्धा रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली. कारण जे नवीन आयात आलेले जे नेते मंडळी होते ज्यांनी काँग्रेसमध्ये हल्लीच प्रवेश केला होता त्यामध्ये मुख्तार शेख हे सुद्धा होते आणि आणखीन नेते होते. मात्र त्या सगळ्यांमध्ये सुद्धा संधी देण्यात आली ती रवींद्र धंगेकर यांना आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम जे आहे हे सुद्धा रवींद्र धंगेकरनी केलं होतं. कित्येक वेळा त्यांना आमदारकी देण्यात आली, 2 वेळा विधानसभेमध्ये. मात्र विधानसभेमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र तरी सुद्धा ती संधी त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि त्यावेळेस रवींद्र धंगेकरचं ते जे क्लिप आहे ते मी तुम्हाला ऐकवते. त्यांनी वर्षानुवर्ष खांद्याला खांदा लावून एकमेकांमध्ये काम केलं. या पक्षाच्या पडत्या काळामध्ये पक्षावर राहिलेले आहेत आणि त्यांचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. शेवटी सिस्टीममध्ये पक्ष चालला पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज ज्या काळामध्ये पक्षाकडे लोक उमेदवारी घ्यायला बी येत नव्हते, घरी जाऊन देणारे उमेदवारी नाकारल्यात. त्यामुळे तो विषय प्रामुख्याने पक्षाचाच कार्यकर्ता माझी जो असेल तो त्याचा विचार करावा असं माझी. या क्लिपमध्ये रवींद्र धंगेकरांनी जे म्हटलं आहे की आम्ही पक्षाच्या खांद्याला खांदा लावून चाललोय आणि प्रामुख्याने पक्षाने त्या नेत्यांचा विचार केला पाहिजे जे नेते पडत्या काळात सुद्धा
पक्षासोबत होते. मात्र आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे ती जर आपण पाहिली तर काँग्रेस आत्ता सुद्धा पडत्या काळातच आहे. मात्र सत्तेमध्ये त्यांना यायचं आहे, कारण अजून एक त्यांची क्लिप आहे त्यामध्ये ते म्हणतायत की जेव्हा आमचा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्ही पराभूत झालो तर त्यावेळेसपासून माझे जे मंत्रिमंडळातले नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सत्तेत यायचं आणि सत्तेत आल्यावरती आम्ही काम करणार. आता यामध्ये रोहित पवार यांचं एक वक्तव्य की त्यांनी विचारांची गद्दारी केली आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य की आतापर्यंत संघर्षामधून वर आलेला नेता रवींद्र धंगेकर जेव्हा पक्षांतर करतो त्यावेळेस तो खरा रवींद्र धंगेकर संपतो आणि एक नवा रवींद्र धंगेकर उभा राहतो. मात्र अजून एक वक्तव्य ते आहे उदय सामंत यांचं. त्यांच्या म्हणण्यानुसार हा नवीन रवींद्र धंगेकर जो आहे त्यांना आम्ही खूप पुढे घेऊन जाऊ. अजून एक चित्र पाहायला गेलं तर अरविंद शिंदे यांच्यानंतर जर पुण्याचं नेतृत्व कोणी करणार होतं, काँग्रेसचा चेहरा जर कोणी होणार होतं तर ते रवींद्र धंगेकर होते. मग त्यांनी खरंच आपली जी नेते मंडळी आहे त्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचालीसाठी पक्षप्रवेश केला आहे हा, की खरंच काहीतरी राजकीय गोष्ट होती? कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणत्याही प्रकारची पुढच्या राजकीय भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची मागणी केली नव्हती. मग त्यांनी हा पक्षप्रवेश कशासाठी केला? कारण त्यांचं आत्ता जे म्हणणं आहे की मला सर्वसामान्यांसाठीच काम करायचं आहे. आणि जर आत्तापर्यंतची आपण त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर 23 ते 25 वर्षांपासून ते राजकारणात आहे आणि आत्ताचा जो त्यांचा निर्णय आहे पक्षप्रवेश करून त्यामध्ये ते सत्तेत जाणार आहेत. आत्तापर्यंत ते विरोधी पक्ष नेत्यांमध्ये होते आणि ते पहिल्यांदाच सत्तेत राहून काम करणार आहेत. मग हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे की आता ते पहिल्यांदाच सत्तेत जाणार आहेत आणि त्यावेळेस त्यांचं काम कसं असणार आहे. आणि यामध्ये उदय सामंत यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 10 ते 12 नेते हे शिंदेंच्या नेतृत्वाखाली येणार म्हणजे नक्की काय?